तर फ्रेंड्स, ह्या ठिकाणी आपल्याला सोयाबीन चिली बनवण्यासाठी ह्या ठिकाणी सोयाबीन घ्यायची आहेत. मीडियम आकाराचे सोयाबीन पाहिजेत आणि ह्या ठिकाणी पाणी गरम केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये आपल्याला एक डिश सोयाबीन टाकलेलं आहे मी. अजून एक डिश टाकते बघा. 3 डिश सोयाबीन टाकलेलं आहे. आता याला आपल्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे. मिक्स करून बॉईल करायचं. याला काहीच नाही टाकायचं, फक्त सोयाबीन आणि पाणी. हे आपल्याला थोडा वेळ 5-10 मिनटं बॉईल करून घ्यायचं. हे लगेच बॉईल होत असतं. जास्त पण मऊ नाही करायचं, थोडंसं 5-10 मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या ठिकाणी 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करू आणि ह्याला गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. ओके, तर ह्याला आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचं आहे. ओके, तर चाळणीत काढल्यानंतर ते पाणी जातं खाली, रंग बघा. आणि ह्याला आता आपण वाफ दिसत आहे बघा, तर ह्याला गार होऊ द्यायचं आहे. पटकन गार होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी. 1 ग्लास थंड पाणी टाकू आपण, जेणेकरून हे पटकन गार होण्यास मदत होईल. हे गार झाल्याशिवाय आपण पुढची प्रोसेस नाही करू शकत, त्यामुळे आपल्याला गार करूनच घ्यावं लागेल. ओके, तर या ठिकाणी बघा गार झालेला आहे. आता आपल्याला हाताने प्रोसेस करायची आहे. हातात घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये असं दाबून पिरून पाणी काढायचं आहे. ओके, तर थोडं अजूनही मला गरम वाटतंय. गार होऊ द्यायचं आहे, पूर्ण गार. तर हे गार झालेलं आहे. आता आपण ह्याला अशा पद्धतीने पाणी काढायचं आहे. सॉफ्टली करायचं, जास्त दाबायचं नाही आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊयात. सर्व करून घेते मी. तर आता आपण हे जे सोयाबीन आहे पाणी काढून घेतलेलं, हे एका मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कॉर्नफ्लेक्स आहे 2 चमचे. 2 चमचे मैदा नसेल तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, ते बाइंडिंगसाठी पाहिजे असतं आपल्याला फक्त. ठीक आहे, तर हे 2 चमचे गव्हाचं पीठ आपण टाकून घ्यायचं आहे. मैदा पण टाकू शकता, बट विदाऊट मैदा आहे. कॉर्नफ्लेक्स देखील टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मसाले टाकायचे आहेत आणि मसाले बघा काय काय टाकायचे आहे. मॅगी मसाला आहे हा, मॅगी मॅजिक मसाला, हे बघा हा. आता थोडाच टाकायचं, नंतर आपल्याला टाकायचंच आहे. लाल तिखट आहे, हे तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी आहे. त्यानंतर जिरा पावडर आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे, नंतर देखील टाकायचं आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता जास्त टाकू नका. ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपण टाकू ब्लॅक पेपर पावडर. कंपल्सरी आहे, टेस्ट छान येते. त्यानंतर कढीपत्त्याची पावडर आहे, ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही तर टाकायची नाही आहे. त्यानंतर हळदी पावडर आहे, ऑप्शनल आहे. तिखट टाकलं, लाल तिखट, तर त्याची काहीही आवश्यकता नाही आहे. आणि थोडा टमॅटो केचप नंतर टाकायचं आहे, पण आता थोडं टाकायचं आहे बास. आणि आता ह्या सगळ्यांना आपण मिक्स करून घेऊ. लागेल तसं नंतर आपण कॉर्नफ्लेक्स किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकू शकतो, लागेल तसं. पण आता हेच मिक्स करून घेऊ. तर बघा, या ठिकाणी हातानेच आपल्याला ह्याला मिक्स करावं लागेल. आणि बघा पीठ ह्याला मला वाटते की जे मैदा वगैरे आहे ते कमी पडलेलं आहे, त्यामुळे आपण हे जे आहे अजून टाकून घ्यायचं आहे 2-2 चमचे. ठीक आहे, आणि मिक्स करून घेऊ. हे बघा, सोयाबीनला हे छान प्रकारे बाइंडिंग आलेले आहे. आता आपण आणि हे सोयाबीन आपल्या रेडी आहेत. आता आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपले सोयाबीन आहेत हे बॅच
नुसार टाकून घ्यायचे आहेत. ओके. आणि गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. लो टू मीडियमच ठेवायची आहे आपली फ्लेम. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत छानपैकी तळून घ्यायचे आहेत. बघा मी ह्या ठिकाणी गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत हे झालेले आहेत. आता आपण ह्याला काढून घेऊयात. ओके. अशा पद्धतीने आपण हे सर्व बॅच टू बॅच फ्राय करून घेऊयात. ओके. तर बघा ह्या ठिकाणी आपण सगळं तळून घेतलेलं आहे. आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये. नॉनस्टिकची कढई पण चालेल. तेल गरम करून घेऊ आपण. तेल गरम होत आहे. बघा ह्या ठिकाणी हे खूप मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत. ओके. तेल गरम झाल्यावर तर आता बघा ह्या ठिकाणी गार्लिक जे आहे ते मी ह्या ठिकाणी गरम तेलामध्ये टाकलेलं आहे. आपण आता ते भाजून घ्यायचं आहे. मस्त असं कुरकुरीत गार्लिक भाजायचं आहे. लसूण आलं असेल तर ते देखील तुम्ही ह्या ठिकाणी टाकू शकता. जिंजर गार्लिक पेस्ट पण. जिंजर कुरकुरीत असं भाजून घेतल्यानंतर तळून घेतल्यानंतर आपल्याला ऑनियन आणि कॅप्सिकम हे अशा पद्धतीने कापायचे आहेत. आणि आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ओके. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला मिक्स करायचं आहे. आणि ह्याला देखील क्रंची होऊपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. क्रंचीनेस ह्याच्यामध्ये यायला हवा आहे. मस्त असं आपण ह्याला भाजून घेऊयात. तुमच्याकडे अजून कॅबेज असेल, कॅरेट असेल ते देखील तुम्ही टाकू शकता. याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला हलवत भाजायचं आहे. क्रंची व्हायला हवंय हे आपल्याला. आता बघा ह्या सर्व पदार्थ जे आहेत ते छानपैकी भाजून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कांद्याची पात टाकायची आहे. ती लगेच भाजते त्यामुळे ती आधी नाही टाकायची, नंतर टाकायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सॉस टाकायचे आहे. टमॅटो केचप टाकायचे आहे. आता थोडं टाकायचं आहे टमॅटो केचप. आपल्याला नंतर टाकायचं आहे जास्त. तुमच्याकडे जर का सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस असेल तर ते देखील 2-2 टेबलस्पून टाकायचे आहेत. अवेलेबल असेल तर, ऑप्शनल आहे नाही तर. ओके. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ह्याचा घोळ केलेला आहे. पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे ते कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि ते टाकून हलवायचं पण आहे, नाहीतर त्याच्या गाठी बनतील. ओके. बघा या ठिकाणी घट्ट बनलेला आहे कितीतरी. बघा ह्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं अजून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. कारण की आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे ना सोया चिल्लीची, त्यामुळे थोडंसं ते पाणी लागतं. ठीक आहे. अजून थोडंसं पाणी टाकू आपण. सोया सॉस जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा हे ब्राऊन रंगाचं होतं. आता ऑरेंज झालेलं आहे टमॅटो केचपमुळे. सोया सॉसमुळे जरा ब्लॅकिश कलर येतो थोडासा. ठीक आहे. तर बघा ह्या ठिकाणी ह्या थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचं आहे.
आता बघा या ठिकाणी ह्यात जे मसाले आहेत त्याची नावं मी तुम्हाला सांगते. लाल तिखट आहे, म्हणजे हे तिखट नाही आहे, फक्त लाल रंग. मीठ आहे, जिरा पावडर आहे, ब्लॅक पेपर पावडर आहे, कढीपत्त्याचा चुला आहे, मॅगी मसाला आणि हळद. हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मीठ तुम्ही चवीपुरतं टाकायचं आहे. हे मसाले आत्ता मी थोडेच टाकलेत, कारण की आपण बॉल्स बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले होते. ते सोयाबीन आहे. मसाले टाकून मिक्स करायचं आहे. आता आपल्याला सॉस टमॅटो केचप टाकायचं आहे. ठीक आहे. टमॅटोची ग्रेव्ही नाही टाकली आपण, त्यामुळे आपण टमॅटो केचपच त्याच्यामध्ये टाकत आहोत. बघा कलर चेंज झालेला आहे. ऑरेंज कलर नसतो, त्यामुळे ग्रेव्हीला आपण ऑरेंज कलर नाही ठेवलेला आहे. तर बघा ह्या ठिकाणी जी ग्रेव्ही आहे ती रेडी झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपले मंचुरियन बॉल्स आहेत ते टाकायचे आहेत. ठीक आहे. बघा या अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. नीट मिक्स करून घेऊया. मिक्स करण्याआधी गॅस बंद करायचा आहे आणि हे नीटपणे आपण मिक्स करून घेऊ. बघा या ठिकाणी खूप डिलिशियस असं दिसत आहे. हे टेस्टी यम्मी. थोडंसं आपण ह्याच्यावर स्प्रिंग ऑनियन आहेत ते अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत. आता तर हे खूपच सुंदर दिसत आहे. आता ह्याला सर्व करू. बघा मी ह्या ठिकाणी सर्व केलेलं आहे. तुम्ही ह्याला एन्जॉय करा. खूप डिलिशियस होतं हे. ही रेसिपी एकदा तरी ट्राय नक्की करा. हे हेल्दी आहे. हेल्दी तर हे आहेच, त्यासोबत हे टेस्टीसुद्धा आहे. मुलांना देखील खूप आवडतं. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्या भाज्या टाकायच्या हे बघा तुम्ही. खूप सुंदर आहे. बघा तुम्हाला दिसत आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. बाय बाय. एन्जॉय.